नमस्कार, अपर्णास किचनमध्ये मी अपर्णास तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते। आज आपण करणार आहे सुट्टी स्पेशल। मुलांना काहीतरी पाहिजे ना, तर त्यासाठी हे केळाचे बनाना बन म्हणतात। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारे आहेत। तुम्ही जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा, म्हणजे अशा सगळ्या रेसिपी तुमच्याकडे येतील। चला तर करायला लागूया आपण बन करण्यासाठी आपण हे असे पिकलेली केळी घेतलेली आहेत बघा। अगदी काळी साल झालेली असते ना, काही वेळेला आपल्याकडे केळी भरपूर पिकतात तर ती घ्यायची। आता मी हे 2 केळी घेतलेली आहेत। शक्यतो साधी केळीच घ्या, आपली घरामध्ये जी उरलेली असतात तीच केळी घ्यायची, पण ही पिकलेली पाहिजे, ठेवायची। मग आपल्याला बन करायचे तर मी 2 दिवस आधीच आणून ठेवलीत बघा। ही बाजूला चांगली अशी ही मऊ करून घ्यायची, हाताने केली तरीही चालेल। साधारण हा अर्धी वाटी तरी केळाचा लगदा असेल, त्यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे 1 कप किंवा 1 वाटी, तुमच्या काय असेल त्या प्रमाणाने घाला। आणि 2च चमचे आपण इथे रिफाइंड ऑइल घालायचं आहे। तूप घातलं तरी हरकत नाही, साखरेमुळे हे सगळं सैल होतं। यामध्ये स्पेशली दही दूध असं काही घालायची गरज नाही आहे। फक्त आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग पावडर साधारण आपण अर्धा चमचा घालायची आहे, म्हणजे मस्त फुलतात। आपल्याला सुट्टीत मुलांना काय खाऊ द्यावा वाटतं, त्यामुळे आता हे सुट्टी स्पेशल मी करते काही रेसिपीज, आणि टिफिनमध्येही हे तुम्हाला देता येतील। राहतात चांगले 5-6 दिवस बन। व्यवस्थित तळायचे। आता हे चांगलं असं मऊ झालंय। यामध्ये आपण कणिक घालायची आहे बघा। शक्यतो आता जास्तीत जास्त आपण कणिक वापरायची, जेवढी मावेल तेवढी। इथे मी अर्धी कणिक घातली आहे आणि थोडा मैदाही घालणार आहे बघा। 2च केळात हे किती झालं बॅटर। आता यामध्ये आपण थोडा मैदाही घालूया। मीठ राहिलं घालायचं, चवीला आपल्याला मीठ घालायला पाहिजे। साधारण पाव चमचा मीठ घातलं मी। असं आपलं मळून झालेलं आहे आणि हे आपण 10 मिनिट झाकून ठेवूया। इथे आपण आता पोलपाट लाटणं घेतलंय, थोडंसं मी इथे पीठ लावलं आणि असे हे छोटे गोळे करून आता आपण लाटून घेऊया। फार पातळ नको, थोडे जाडच पाहिजेत। हे तेल तापलंय का बघूया आपण। हां, छान तापले ते। आता आपल्याला एक हे घालायला पाहिजे। पुरी, केळीच्या पुरी किंवा याला नुसतं गुलगुले असं म्हणतात। गुलगुले ते छोटे घालतात आणि सैल पीठ असतं। बन हे असे टम्म फुगणारे असतात। मस्त कलर आलाय आणि वासही छान आलाय। ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला कसं वाटतंय बघता बघता तुम्ही लाईक करू शकता। आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा। अगदी सोप्या पद्धतीने सुट्टीसाठी मुलांना स्पेशल 4 दिवस टिकणारा खाऊ आहे। व्यवस्थित तळले गेले तर हे चांगले 4 दिवस राहतील। तळताना गॅस मोठा करायचा, तळून झालं की बारीक करायचा, म्हणजे रंग छान येतो आणि आतपर्यंत होतात। फुगायला पाहिजेत असे स्टम्म हे पहा। असे हे छान फुगलेले आहेत। एका वेळेला तुम्ही 4-5 घालू शकता। सगळे आपण आता हे तळून घेणार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते पुन्हा एकदा सांगते मी। नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना स्पेशल ही रेसिपी शेअरही करा।